हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल तर आज मी तुम्हाला अराईज अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात अवघड वाटणारा प्रश्न की कवितेचं रसग्रहण करा तो आज व्यवस्थितरित्या सांगणार आहे। आणि प्रत्येक कवितेच्या संदर्भामध्ये कवितेचं रसग्रहण करा की एक एक कविता घेऊन आपण ते सगळं स्पष्टीकरण मी आज तुम्हाला करणार आहे। बघा, दोन दिवस ही नारायण सुर्वे यांची कविता। आता कवितेचे रसग्रहण करा असा प्रश्न ज्यावेळी तुम्हाला येतो त्यावेळी कवितेच्या ओळी दिल्या जातात, कवितेचं नाव आणि कवितेचे जे लेखक कवी कवयित्री ज्या आहेत ते तुम्हालाच लिहावं लागतं। कवितेचे रसग्रहण करा याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, ती म्हणजे जी कविता तुम्हाला येणार आहे तिच्या ओळी तर त्या दिल्या जातातच तुम्हाला एक्झाम मध्ये, पण नाव, त्या कवितेचे कवी कवयित्री कोण आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं। त्यानंतर त्या कवितेतला आशय, 2 दिवस असे गेले, 2 दिवस तसे गेले, अवघी जिंदगी बर्बाद झाली, हे हात माझे मी गहाण टाकले वगैरे असं वर्णन आहे की 2 दिवस असे गेले आणि अर्ध्या भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी माझं सगळं आयुष्य गेलं। एक गरीब व्यक्तीची कहाणी त्याच्यामध्ये मांडलेली आहे। त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेलं दुःख, दारिद्र्य या सगळ्या गोष्टींचं परिमार्जन या कवितेमध्ये केलेलं आहे। बघा, 2 दिवस असेच गेले, 2 दिवस तसेच गेले, अर्ध्या भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी सगळी जिंदगी बर्बाद झाली, अशा प्रकारचं वर्णन याच्यामध्ये असलेलं दिसून येतं। तर इथे कवितेचं नाव याच्यासाठी 1 गुण आहे। तर कवितेचे आपलं नाव काय येणार? 2 दिवस। कवितेचे लेखक किंवा कविता कोणी लिहिली ते कवी कोण आहेत? श्रीयुत नारायण सुर्वे। त्यानंतर कवितेचा विषय, आता कवितेचा विषय काय आहे की स्वतःच्या मनाचं दुःख, व्यथा, वेदना मांडलेल्या आहेत। तर मग ही कविता कशामध्ये मोडते? बघा, कवितेच्या रसांमध्ये भयानक, बीभत्स, रौद्र, शांत, त्यानंतर हास्य, विडंबन वगैरे अशा प्रकारचे रस असलेले दिसून, शृंगारवीर, करुण, अद्भुत, हास्य अशा प्रकारचे रस असलेले दिसून येतात। तर मग ही कविता कोणत्या रसामध्ये मोडते? इथं शांत रसामध्ये सुद्धा येते, कारण दुःख, व्यथा, वेदना मांडले आणि तो जो या कवितेतला जो नायक आहे किंवा या कवितेतला जो दुःख सहन करणारी व्यक्ती आहे ती शांत झालेली आहे की माझ्या जीवनामध्ये असं का, अर्ध्या भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी मी सगळं आयुष्य गोल गोल फिरतोय, इतका संघर्ष करतोय, हे हात मी माझ्या दारिद्र्याकडे गहाण टाकले असं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे। म्हणजे काय तर ही कविता शांतरसामध्ये सुद्धा मोडते आणि विद्रोहामध्ये सुद्धा मोडते की मनामध्ये जो विद्रोह झालेला आहे, दुःख झालेलं आहे, संताप झालेला आहे की माझ्याच बाबतीत असं का, मीच का दुःख सहन करायचं, मलाच का? तर 2 दिवस नारायण सुर्वे। पुढे तिसरा प्रश्न, आवडलेली ओळ, हे हात मी माझे सर्वस्व गहाण टाकले, ही ओळ मला आवडली। मग न आवडायचं कारण, न आवडलेली एखादी ओळ, कुठली ओळ? अर्ध्या भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी सगळी जिंदगी गहाण झाली, सगळी जिंदगी समाप्त झाली, ही ओळ मला नाही आवडली। त्यानंतर आवडण्याचं कारण, या कवितेमधून एखाद्या व्यक्तीच्या मनातील भावभावना अतिशय सुरेख रेखाटलेल्या आहेत म्हणून मला ही कविता आवडलेली। त्यानंतर स्पष्टीकरण, आशयामध्ये तुम्हाला या कवितेची मध्यवर्ती कल्पना, जनरल आयडिया सांगता येईल की प्रस्तुत कवितेमध्ये एका व्यक्तीच्या दुःख, दैन्य, दारिद्र्य त्याचं वर्णन केलेलं आहे, त्या व्यक्तीचा जीवन संघर्ष रेखाटलेला आहे, ती व्यक्ती अर्ध्या भाकरीसाठी कशी इकडे तिकडे फिरते याविषयीचं सगळं परिमार्जन याच्यामध्ये केलेलं आहे। आणि मग तुम्ही आशय सौंदर्य स्पष्ट करता, 2 मार्क तुम्हाला मिळतात। अशी मी कविता याच्यामध्ये बसवून तुम्हाला सांगितले। त्यानंतर औक्षण कविता, औक्षण कवितेचे कवयित्री आहेत इंदिरा संत। कवितेचे नाव औक्षण, कवितेचे लेखक इंदिरा संत। विषय काय आहे कवितेचा की वीर जवानाला औक्षण करण्यासाठी, आयुष्य मागण्यासाठीची ही पोयम आहे। आवडलेली ओळ, जी ओळ तुम्हाला आवडेल ती तुम्ही लिहू शकता, न आवडलेली ओळ लिहू शकता, आवडण्याचं कारण लिहू शकता, कारण वीर जवानांवरती म्हणजेच देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तीविषयी ही कविता आहे म्हणून मला ती आवडली। आणि आशय सौंदर्य स्पष्ट करत असताना नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही कशाचेही सामर्थ्य,
नाही रक्त, नाही शिरेमध्ये रक्त, अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. तर बघा, औक्षण ही कविता देशाची सेवा करणारा जो वीर जवान आहे त्या वीर जवानावर आधारित असलेली दिसून येते. या वीर जवानाकडे सत्ता नाही, संपत्ती नाही, पैसा नाहीये, तरी सुद्धा कितीतरी उदार अंतःकरणाने तो आजही आपल्या देशाची सेवा करत आहे. आज तो तिथे कार्य करत आहे, म्हणून आज आपण इथे सुरक्षित आहोत, ही भावना मनामध्ये घेऊन ही कविता लिहिलेली. मग त्या व्यक्तीला माहित नाही, कदाचित मी जगेल अथवा मृत्यू देखील पावेल, पण देशाची सेवा करत असताना माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत, त्याचं त्या व्यक्तीला खूप मोठा आनंद आहे. आणि कितीही वेळा मी माझ्या देशासाठी स्वतःची कुर्बानी करेल किंवा स्वतःचा जीव ओलीस लावेल किंवा घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्याग करून ती व्यक्ती काय करतेय, देशाची सेवा करण्यासाठी जातीये. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि औक्षण या कवितेतून आपल्याला या गोष्टींची जाणीव करून दिलेली. तर आशय सौंदर्यामध्ये तुम्ही हे लिहू शकता. 8 मार्क्स तुमचे तयार. त्यानंतर हिरवगार झाडासारखं, जॉर्ज लोपिस यांची कविता आहे. इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील आहे की जॉर्ज लोपिस. हिरवगार झाडासारखं कवितेचं नाव, त्याचे जे कवयित्री आहेत जॉर्ज लोपिस कवी. त्यानंतर कवितेचा विषय. आता कवितेचा विषय काय आहे? हिरवगार झाडासारखं. निसर्गाच्या सानिध्यात राहून समाधान पावणे, शांत रसामध्येच ही कविता मोडती. हिरवगार झाडासारखं प्रसन्न व्हायचं आहे, प्रसन्न राहायचं आपल्याला. निसर्गासारखं आपल्याकडे दातृत्व असावं, निसर्गासारखी आपल्याकडे परोपकार वृत्ती असावी. निसर्ग आपल्याला सगळं देतो, फक्त देणंच त्याला माहिती, घेणं त्याला माहीत नाही. एखादं झाड तुम्ही लावलं, ऑक्सिजन देतो व आपल्याला सावली देतो, कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतो. विविध औषधी वनस्पती झाडांपासूनच मिळतात, म्हणजेच पाऊस सुद्धा झाडांमुळेच पडतो. पर्यावरणाचं समतोल झाडच राखतात, म्हणजेच ह्या वृक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही सुद्धा हिरवेगार झाडासारखे राहा. तुमच्याकडे दातृत्व असावं, तुमच्याकडे संवेदनशीलता असावी, तुमच्याकडे दुसऱ्यांना मदत करण्यासाठीची वृत्ती असावी. अशा प्रकारचं नॉलेज किंवा अशा प्रकारचं ज्ञान देण्याचं काम याच्यामध्ये केलंय, हिरवगार झाडासारखं. मग तुम्हाला आवडलेली एखादी ओळ बघा. कागदापासून, झाडाच्या पाचोळ्यापासून ते कागदापर्यंतचा जो जीवन संघर्ष आहे, प्रवास आहे, ती ओळ मला आवडली. पक्षी झाडाचे कुणीच नसतात, तरीही झाड पक्ष्यांचं असतं, ही ओळ देखील खूप छान आहे. मग ह्या ओळीमध्ये तुम्ही, मला आवडलेली ही ओळ, ना आवडलेली ओळ, तुम्हाला जी नाही आवडेल ती. त्यानंतर आवडण्याचं कारण. आता ही कविता तुम्हाला का आवडली सांगा बरं मला, का बरं आवडली? तर या कवितेमध्ये निसर्ग आहे, माणसाने कसं हिरवगार राहायचं, त्याच्या रोमारोमात शिरेशिरेमध्ये निसर्ग कसा खच्चून भरलेला आहे. निसर्गाची दातृत्व वृत्ती, निसर्गाची परोपकारी वृत्ती, निसर्गाची माया, ममता, प्रेम, आदर, आपुलकी, जिव्हाळा, या सगळ्या गोष्टी आपल्याला झाड शिकवतात. आता तुम्ही म्हणाल माया, ममता, झाड. आता झाड कधी कोणाला म्हणतं का माझ्याकडे येऊ नका? कुठल्याच पक्षाला झाडाचा निर्बंध नसतो. सगळे त्याच्या असतात आणि सगळे त्याच्याकडे येतात. हिरवगार झाडासारखं आपण जीवन जगलं पाहिजे. जे आपल्याशी छान बोलत आहे त्यांच्याशी बोला, जे आपल्याशी वेडवाकडं बोलत आहेत त्यांच्याशी देखील चांगलं बोला. परोपकाराची वृत्ती ठेवा, दुसऱ्यांना नेहमी सतत मदत करा, तत्पर राहा मदतीसाठी, अशा प्रकारच्या गोष्टी. त्यानंतर स्वप्न करू साकार. बघा, आशय सौंदर्यामध्ये तुम्ही हिरवगार झाडासारखं हे सांगू शकाल. इथे ही दुसरी कविता संपली, तिसरी कविता संपली. स्वप्न करू साकार यामध्ये एका शेतकऱ्याने आपलं सगळं वर्णन सांगितलेलं आहे की देशाचं तरुण पिढीने, आपलं नवीन पिढीने आपलं स्वप्न कसं साकार करायचं, कशाच्या माध्यमातून. यंत्र बोलतात, यंत्र चालतात, सगळं होऊ शकतं, पण माझ्या शेतकऱ्याला एक महत्वाचं स्थान असणं गरजेचं आहे. शेतकऱ्याची एक व्यथा तिथे व्यक्त केलेली आहे, हे देखील आपल्याला पाहिजे. आता स्वप्न करू साकार ही कविता आहे, कवितेचं नाव, त्याचे कवी आहेत किशोर पाठक. मग तुम्हाला ही कविता कशामध्ये मोडते? तर ही कविता सुद्धा शांतरसामध्ये, बऱ्यापैकी सगळ्या कविता शांतरसामध्ये मोडलेल्या दिसून येतात. आवडलेली ओळ काय आहे, न आवडण्याचं कारण, न आवडलेली ओळ आणि आशय सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये तुम्ही मध्यवर्ती कल्पनेमध्ये एका तरुण नवीन युवकांना आणि पिढीला काय करायचं, देशाचं स्वप्न साकार करायचंय. हे स्वप्न साकार करत असताना यंत्र बोलतात, यंत्र ही तुमचीच दौलत आहे का वगैरे असे प्रश्न विचारलेले आहेत त्या कवीने, आणि खूप छान ही कविता आहे. त्यानंतर
योगी सर्व काळ सुखदाता. योगी पुरुष हा सर्व काळ सुख देणारा आहे असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. संत नामदेव आणि संत तुकाराम महाराज यांच्या या दोन पोएम असलेल्या दिसून येतात. योगी पुरुष हा संतुष्ट असतो, तृप्त असतो, तो नेहमी सगळ्यांना सुख देणारा असतो. आणि योगी पुरुषाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर पाणी पिल्यानंतर तुम्हाला क्षणभर आनंद भेटतो, पण योगी पुरुषाच्या प्रवचनाने, कीर्तनाने किंवा त्याने सांगितलेल्या विचारांमुळे आपण शुद्ध होतो. आपलं अंतःकरण देखील शुद्ध होतं. आपल्या मनाला आंघोळ घालायची गरज आहे की नाही बघा. आपले विचार तेच विचार राहतात. शरीर आपण पाण्याने स्वच्छ करतो बाहेरून, पण आंतरिक मन आपण कसं स्वच्छ करतो तर चांगल्या विचाराने. मग कीर्तन असेल, प्रवचन असेल, याच्या माध्यमातून आपलं अंतःकरण सबाह्य निर्मळ होतं. नाही निर्मळ जीवन काय करेल साबण असं म्हटलं जातं. मग आपलं सगळं अंतःकरण सबाह्य निर्माण करायचं काम कोण करतं? योगी पुरुष. पाण्याने तुम्ही क्षणभर तुमची तहान भागवू शकता, पण योगी पुरुष तुमची दीर्घकाळ तहान भागवू शकतो. त्याच्या विचाराच्या माध्यमातून, संस्काराच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून किंवा कीर्तनाच्या माध्यमातून. योगी तुम्हाला सर्व काळ सुख देतो, पाणी तुम्हाला क्षणभर सुख देतं. या कवितेमध्ये योगी आणि पाणी, उदक आणि पाणी ह्या दोन गोष्टींचं कंपॅरिझन केलेलं आहे. सहसंबंध जोडवून श्रेष्ठ कोण आहे हे सांगायचा प्रयत्न केलाय. पाणी तुम्हाला क्षणभरच तहान भागवू शकतं. बर, पाण्याची गरज भासली तर तुम्ही पाण्याकडे वळता, पण योगी पुरुष तुमचं सगळं आयुष्य सुंदर बनवू शकतो. मग तुकाराम महाराजांनी सांगितलेलं. मग आता योगी सर्व काळ सुखदाता पोयमचं नाव, त्याचे कवी कोण आहेत? संत तुकाराम महाराज. त्यानंतर कवितेचा विषय काय आहे? आध्यात्मिक आहे. त्यानंतर अभंग वगैरे रचना. त्यानंतर न आवडणारी ओळ नाहीच आहे याच्यामध्ये, तरी पण आपल्याला कंपल्सरी लिहावी लागते. जसे प्रश्न विचारलेले आहेत. आता तुम्ही म्हणाले एवढी छान कविता आहे, मग कशाला एखादी ओळ न आवडली? पण नाही, आवडो अथवा न आवडो तुम्हाला ती कविता लिहायचीच आहे, ओळ लिहायचीच आहे. आवडण्याचं कारण काय आहे की यांनी खूप छान पाणी आणि योगी यांचं परस्पर सहसंबंध सांगून आपल्याला छान जीवनाचा सार्थक सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे आशय सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये योगी पुरुष काय करतो, पाणी काय करतं, हे तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या स्पष्ट करून सांगायचं आहे की योगी पुरुष आपल्याला सगळं जीवन आपलं तृप्त करण्याचा प्रयत्न करतो. पाणी क्षणभर तहान भागवते. सबाह्य निर्मळ करायचा, आंतरिक मन निर्मळ करायचं काम योगी पुरुष करतात. पाणी हे केवळ फक्त बाह्य शरीर स्वच्छ करायचं काम करते. त्यानंतर अंकिला मी दास तुझा. अंकिला मी दास तुझा याच्यामध्ये मी तुझ्या पायाचा सेवक आहे आणि मग तू मला तुझ्या पायाशीच ठेव, असं पंढरपूरच्या पांडुरंगाला किंवा विठ्ठलाला विनवणी केलेली आहे. आर्तपुकार आहे एका भक्ताची, पांडुरंगाला केलेली आर्तपुकार. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन असं द्यावंसं वाटतं की पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी आणि कार्तिकी ही जी वारी भरते, तो जगद्गुरु तुकाराम महाराजांची तुकाराम बेस भरते. लाखो भाविक तिथे येतात. बरं, लाखो भाविक आल्यानंतर फक्त येतात, खूप श्रद्धेने येतात. घरात अडीअडचणी असतात पैशाच्या, तरी सुद्धा हे लोक वारीसाठी येतात. आणखीन मी तुम्हाला सांगते की बघा, आपल्या घरामध्ये कार्यक्रम असला तर आपण सगळ्यांना व्हॉट्सअपवरती सतत मेसेज करत असतो. आमच्या दीदीचं लग्न आहे, आमच्या दादाचं लग्न आहे, यायचं बरं का, यायचं बरं का, सेव्ह करा ही डेट, सेव्ह करा ही डेट, 25 डिसेंबर वगैरे वगैरे. आपण इतक्या वेळा त्यांना कॉल करतो, इतक्या वेळा मेसेज करतो, इतक्या वेळा व्हॉट्सअप आपण टाकतो, पण तरी सुद्धा आपल्याला त्यांना आठवण करून द्यावी लागते. नंतर थोड्या दिवसाने स्टेटस पाहिल्यानंतर ते म्हणतात झालं का लग्न, लक्षातच नाही राहिलं. पण आज माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगासाठी कोणाला पत्र पाठवलं जात नाही, कोणाला मेसेज केला जात नाही, तरी सुद्धा आषाढी आणि कार्तिकीच्या वारीला लाखो भाविक हरिनामाच्या गजरामध्ये एकत्र येतात. त्यांच्या भोजनाची व्यवस्था होते, त्यांच्या जेवणाची, राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था होते. कोणालाही स्टॉल लावायला सांगितलेले नसतात. कोणालाही तुम्ही हे करा, तुम्ही ते करा सांगितलं जात नाही. जे ते आपापल्या मनाने, आपल्या स्वेच्छेने स्टॉल उभे करतात. वारकऱ्यांना कोणी मसाले भात देतं, कोणी जेवण देतं, कोणी काहीही देतं. म्हणजेच बघा, हेच सांगितले, अंकिला मी दास तुझा, मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्या सेवेसाठी, तुझ्या चरणासाठी तुझ्या जवळ येईल. आणि ज्याप्रमाणे एखादी माता
एखादं लहान मूल रडत रडत आपल्या आईकडे जातं, माता कणवाळू असते आणि आईकडे बाळ धावत जातं भूक लागल्यानंतर, त्याप्रमाणे माझी अवस्था झालेली आहे असं इथं संत नामदेव म्हणतात की अंकीला मी दास तुझा. मग कवितेचं नाव अंकीला मी दास तुझा, लेखक संत नामदेव, विषय अध्यात्म, त्यानंतर आवडलेली ओळ सांगितली मी, त्यानंतर न आवडलेली ओळ, कविता आवडण्याचे कारण आणि सौंदर्य. असे सौंदर्य स्पष्ट करा. मी छान एक्झाम्पल देऊन तुम्हाला ते वर्णन केलेलं आहे बघा. 2 दिवस, नारायण सुर्वे, औक्षण कविता, इंदिरा संत, हिरवगार झाडासारखं जॉर्ज, स्वप्न करू साकार किशोर पाठक, योगी सर्वकाळ सुखदाता, अंकेला मी दास तुझा, संत नामदेव, संत तुकाराम आणि इथे जॉर्ज लोपेस. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेची ही नावं आहेत आणि प्रत्येक कविता मी तुम्हाला रसग्रहण करून दाखवलेली आहे. बोर्डाच्या परीक्षेला लक्षात ठेवायचं की हा प्रश्न सोडवत असताना प्रत्येक प्रश्न घ्यायचा आहे आणि त्याचा आन्सर लिहायचे. प्रश्न लिहिण्याची काही गरज नसते. आन्सर लिहित असताना कटाक्षाने काही गोष्टी पाळायच्यात. कवितेचं नाव लिहिलं पाहिजे, त्याचे कवी कोण आहेत ते लिहिणं गरजेचं आहे, विषय काय आहे कवितेचा तो देखील लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आशय सौंदर्य, तुम्हाला आवडलेली ओळ न आवडलेली ओळ स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितले. मध्यवर्ती कल्पना लक्षात ठेवायची प्रत्येक कवितेची, सेंट्रल आयडिया की त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं हे तुम्ही लक्षात ठेवलं तर निश्चितच तुमचे 8 मार्क. खूप अगदी 2 पानं लिहून सुद्धा, निबंध लिहून सुद्धा तुम्हाला 8 मार्क नाही मिळणार, पण रसग्रहण या प्रश्नाला तुम्हाला 8 मार्क डेफिनेटली मिळत आहेत. म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे वळा आणि हा प्रश्न अत्यंत सिरियसली लिहा. तर बोर्डाच्या परीक्षेला असा प्रश्न पडल्यानंतर टॉपिक प्रमाणे तुम्ही छान सुवाच्य वळणदार अक्षरामध्ये हा प्रश्न सोडवणार आहात. तुमचं अक्षर सुवाच्य वळणदार असावं. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली मिस्टेक नसाव्यात. त्याच्यामध्ये तुमची भाषा रचना, शब्दांची शुद्धी, त्यानंतर काना, मात्रा, वेलांटी, उकार अचूक असणं नितांत गरजेचं आहे. हे स्पष्टीकरण देत असताना ते मध्यवर्ती कल्पनेनुसार स्टेप बाय स्टेप द्या. जेवढं विचारलेलं आहे तेवढंच लिहा. दिलेल्या वेळात दिलेला प्रश्न कंप्लीट करायचा आहे. आशय सौंदर्य लिहायचा आहे आणि इथे आपला प्रश्न संपलेला आहे. 8 मार्क तुम्हाला निश्चित मिळणार. ही काही पथ्य पाळलीत तर 8 मार्क तुम्हाला डेफिनेटली मिळतातच. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे 8 मार्क सोडायचेच नाहीयेत. खूप छान प्रश्न आहे आणि खूप छान मी तुम्हाला अतिशय सुंदर रसग्रहण करून दाखवलेलं आहे. तर न विसरता तुम्ही हा प्रश्न सोडवायचाच आहे. 8 मार्कांना आहे. दिलेल्या वेळेत दिलेला प्रश्न सोडवायचा आहे. वेळेचं अचूक नियोजन करायचं आहे आणि मग उपयोजित लेखनाकडे वळायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.